तर अशा सुंदर गाण्याचा आनंद घेत मी माझ्या ट्रॅव्हलची सुरुवात केली होती. हाय, हॅलो, मी आले होते रत्नागिरीत आणि आल्या-आल्या मी, जितूदादा आणि आई आम्ही निघालो होतो जयगडला जायला. कारण माझ्या डॉक्युमेंट्सचं थोडंसं काम होतं आणि खूप दिवस जयगडला आणि गावाला म्हणजे काकांकडे वगैरे जाणं झालंच नव्हतं. सो जाताना आधी मध्ये स्टॉप घेतला काकांकडे, कारण त्यांच्या इथूनच आम्ही पुढे जाणार होतो. रत्नागिरीत जरी येणं झालं तरी काकांकडे वगैरे जाणं फारसं माझं होत नाही, कारण रत्नागिरीतच खूप कमी दिवस राहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये सगळा वेळ निघून जातो. पण खूप छान वाटलं मला घरी जाऊन. काकीला, ताईला भेटले मी खूप दिवसानंतर. चहात खारी उमळून खायला किती जणांना आवडतो. मला प्रचंड आवडतं आणि मला ही सवय माझी मोडायची सुद्धा नाहीये. सो मस्तपैकी काकीने चहा दिला होता करून. चहा पिता पिता लीनाताईशी आणि वरदची गप्पा मारल्या, कारण त्याला पण खूप दिवसानंतर भेटले होते मी आणि त्यामुळे सगळ्यांना भेटून मग नंतर मी काकीने लावलेल्या झाडांची गुलाबं बघायला गेली. ह्या ऋतूमध्ये सुद्धा काकीची गुलाबाची बाग मस्त भरली होती. मग तिथून आम्ही निघालो फायनली जयगडला जायला आणि दादाने मला दिलं सरप्राईज. दीदीला घेऊन आला तो. आता दीदी म्हणजे माझी खरं तर ही वहिनी आहे, पण दादापेक्षा जास्त ती माझ्या मोठ्या वहिनीसारखी असते. त्याच्यामुळे मी तिला लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर सुद्धा दीदीच म्हणते. सो आम्ही सगळे निघालो होतो जयगडला जायला. जयगडला जायचं म्हटलं की माझा उत्साह नेहमी टॉपला असतो, कारण मला खूप इच्छा असते जयगडला जाऊन राहावं, कारण माझं बालपण तिथे गेले. तिथे बऱ्याचशा आठवणी आहेत माझ्या. असो, याबद्दलची सविस्तर माहिती आहे ना माझ्या यूट्यूबच्या व्लॉगवरती आहे. माझ्या जयगडचा, घराचा आणि पूर्ण असा व्लॉग मी टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता. जयगड आणि स्पीकरचा आवाज ह्या 2 गोष्टी कधीच वेगळ्या होऊ शकत नाहीत. कधीही तुम्ही जयगडला गेलात, तर कुठे ना कुठेतरी पूजा असते, कुठेतरी काही ना काहीतरी कार्यक्रम असतो आणि एव्हरी टाईम तो स्पीकर असतो आणि त्याच्यामुळे मला जास्त माझं बालपण आठवतं. कारण खूप मजा केली आम्ही लहानपणी आणि ही जी जागा दाखवती आहे मामाच्या घराच्या मागची बाजू, जिथे बसून तासनतास येणाऱ्या-जाणाऱ्या होड्या बघायला मला खूप आवडायचं. आणि त्यानंतर मग आम्ही मामा-मामी आणि सगळ्यांना बाय करून निघालो परत घरी जायला. रत्नागिरीत किंवा स्पेशली मुंबईत गेल्यापासून ह्या सगळ्या गोष्टींची इतकी आठवण येत राहते. आपलं लहानपण इतकं आठवत राहतं. त्याच्यामुळे जयगडला जाऊन मला नेहमीच छान वाटतं. असा होता आमचा दिवस.